जय श्रीराम. श्री महाराजांनी साधकांना केलेले मार्गदर्शन आपण बघत होतो. तर श्री बापूसाहेब मराठे यांनी सांगितलेल्या आठवणींमधून आता आपण एक प्रसंग बघतोय. एकदा काय झालं की एकदा एक खग्रास चंद्रग्रहण होणार होतं. रात्री 8ला लागून 9:15ला सुटणार होतं ते ग्रहण. महाराज कुणाकडूनही कधीही काहीही स्वतःसाठी घेत नसत बरं का. असं असताना महाराज एकदा काय म्हणाले की 2 महिन्यांनी जे ग्रहण होणार आहे तेव्हा मी लोकांकडून दान घेणार आहे म्हणाले. 2 महिन्यांनी होणाऱ्या ग्रहणामध्ये मी लोकांकडून दान घेणार आहे. पूर्वी काय असे, ग्रहणात दान करावं, पुण्य लागतं असं समजत असं. दे दान सुट्टे गिराण असं म्हणत ते लोक यायचे ना, तसं ते असे. आणि अशात महाराज आपणहून म्हणतायत की मी दान घेणार आहे, म्हणजे अपूर्वच नाही का. आपण द्यायला गेलो तर महाराज कधीच काही घेत नाहीत. आपण तर इथे खूप दिवस राहतो आणि आता महाराज म्हणतायत की मी ग्रहणात दान घेणार आहे. म्हणजे महाराजांचे उत्तराई होण्याची अपूर्व संधी चालून आली आहे असंच लोकांना वाटलं. आणि म्हणून ज्याची जेवढी शक्ती होती तेवढ्याची त्याने तयारी केली आणि महाराज स्वतःच सांगतायत म्हणजे ते घेणारच असं सगळ्यांना वाटलं. त्यामुळे कोणी सोन्यात, कोणी नाण्यात, कोणी रुपयात, कोणी कापडात, वस्तूत, ज्याला जे शक्य होतं त्यानं जय्यत तयारी केली. आणि मग तो ग्रहणाचा दिवस उजाडला. 8 वाजता सगळी मंडळी गेली नदीवर. त्यावेळी ग्रहण लागल्याची आंघोळ असे आणि सुटल्याचीही आंघोळ असे. आणि सुटल्याच्या आंघोळीनंतर दानाचा विधी असे. त्याप्रमाणे लागल्याच्या आंघोळी करून माणसं साधनेला बसली. ग्रहण सुटल्यावर त्यांच्या आंघोळी झाल्या आणि आता आला दानाचा प्रसंग. तेव्हा महाराज काय म्हणाले की मी दान घेणार, असं कबूल केलेलं आहे, त्याप्रमाणे मी दान घेणार आता. पण एक सांगतो, मी पैशात दान घेणार नाही, सोन्यात चांदीत दान घेणार नाही, वस्त्ररूपात दान घेणार नाही, वस्तुरूपात दान घेणार नाही. महाराजांनी असं म्हटल्यावर सगळ्यांची निराशा झाली आणि लोक म्हणाले मग दान घेणार याला काही अर्थ आहे का. म्हणजे महाराजांना म्हणायचंय तरी काय. त्यावर मग महाराज म्हणाले आता एकेकाने पुढे यावं, आपला दोष उच्चारावा, ते पाणी माझ्या हातावर सोडावं, ते दान मी घेणार आहे म्हणाले. म्हणजे त्यांच्यातल्या त्या दोषाचं दान त्यांनी मला द्यावं आणि मी ते स्वीकारणार. दोषाचं दान, आपल्यातले दोष एकेकाने पुढे येऊन सांगावं, आपल्यातला दोष प्रामाणिकपणे आठवावा, त्याचा उच्चार करून त्याचं दान माझ्या हातावर द्यावं, म्हणजे त्याचा तो दोष जाईल म्हणाले. केवढी अपूर्व संधी होती ती. आता काय आहे सांगू का, असा मोका जरी आला ना तर ऐन वेळा आपल्याला आपले दोष आठवतच नाहीत, आपले दोष आपल्याला कळतच नाही. जेव्हा थोडा तरी संत संग व्हावा, परमार्थात थोडी तरी वाटचाल व्हावी, तेव्हाच आपल्यातले दोष आपल्याला दिसायला लागतात. संत संगतीचा पहिला परिणाम असेल तर हा असतो. म्हणून चिन्मय मिशनकडे जायचं, म्हणजे मग आपले दोष आपल्याला कळतात आणि मग ते घालवण्याच्या उद्योगाला आपण लागतो. दोषच कळले नाही तर घालवणार काय, आणि मग प्रगती कुठली आली आहे. म्हणून संत संघाकडे धाव घ्यायची. वाचून श्रवण करून नाही तितकं लवकर होत. आणि अशी संत संग झालेली ती माणसं असल्याने त्यांचे दोष त्यांना कळत होते. त्यामुळे लोक तयार होते, त्यांच्या दोषांची त्यांना जाणीव होती. म्हणून मग एक गृहस्थ पुढे आले आणि तो दोष उच्चारून त्याचं उदक महाराजांच्या हातावर सोडलं आणि त्यांचे ते दोष गेले. बघ, ते कोणते दोष गेले ते मी आता ओझरत सांगतो आपल्याला. तर ते असं, पहिले गृहस्थ आले, म्हणाले महाराज माझा जात्य स्वभाव रागीट आहे, तो दोष माझ्यात आहे म्हणाले, तो आपण घालवा.
तेवढं उदक दिल्यावर शांत झाली स्वारी. नाहीतर राग जाणं सोपं आहे का हो? तापटपणा जाणं सोपं नाही. अगदी मरेपर्यंत तो जात नसतो. तो त्यांचा गेला. दुसरे गृहस्थ आले. म्हणाले, द्रव्याचा लोभ मला फार आहे. पैसाच माझे सर्वस्व आहे असे मला वाटते. तो दोष माझा घालवा म्हणाले. आणि माझं सांगतो, अजून माझ्यात हा दोष आहे. बँकेत संबंध आयुष्य गेल्याने हा दोष अजून जात नाही, पण त्या गृहस्थाचा दोष मात्र गेला. पुढे तिसरे गृहस्थ आले. म्हणाले, दुसऱ्याचे चांगले झालेले बघवतच नाही. हा दोष घालवा म्हणाले. खरं तर असं असायचं, काही कारण नसतं, पण असतो असा दोष. चौथे गृहस्थ म्हणाले, दुसऱ्याची निंदा करण्याचा स्वभाव उपजतच आहे. तो घालवावा. असतो एखाद्यात असा दोष. पाचवा दोष, दुसऱ्यातले गुण न दिसता दोषच दिसतात. आपल्यातले दिसत नाही, दुसऱ्याच्यातले मात्र लगेच दिसतात. पुढचा दोष, इतकं वय झालं तरी झोप अनिवार्य आहे. झोपच. ते गृहस्थ 75 वर्षाचे होते. इतकं वय झाल्यावर इतकी झोप असणं बरं नाही. साधनाला वेळ कमी पडतो. यावर महाराज विनोदाने म्हणाले, झोप येते ती एक प्रकारानं बरीच आहे. जागेपणी तरी परमार्थाला मारकच विचार येणार ना, त्यापेक्षा झोप बरी. महाराज असं म्हणाले खरं, पण त्यांचा तो दोष घालवला महाराजांनी. पुढचे म्हणाले, खूप खाण्याचं व्यसन आहे, तो दोष घालवा. त्यानंतरचे म्हणाले, मला गांजाचं व्यसन आहे, तो दोष घालवा. एक वृद्ध गृहस्थ होते. त्यांनी सांगितलं की मी कामविकार वयाच्या मानाने जास्त आहे, तो घालवा. तो त्यांचा गेला. मला मोठं कौतुक वाटतं या लोकांनी आपल्या दोषांचा असा स्वच्छ उच्चार केला. सोपं नव्हतं बरं का ते. 4 चौघात असं सांगणं मोठं अवघड असतं, पण केलं त्यांनी ते. त्याचा अर्थ असा की तयारीचे लोक होते. पुढचा दोष एकाने सांगितला तो असा की जात्याच बोलणे कडक असल्याने माझे साधे बोलणेही दुसऱ्याचे मनाला लागते. काही जणांचं असं फार असतं, मी पाहिलंय ते साधं बोलतात पण दुसऱ्याला लागेल असं कडक असतं. ते जेव नाही म्हणणार, गीळ म्हणणार. म्हणजे काय? काही बायकांचं सुद्धा दिसतं असं बरं का. आत नसतं पण वाणी मोठी कडक. भारी त्रास होतो त्याचा. बाकी कशाला. केशवरावांनी सुद्धा महाराजांजवळ कबूल केलं की हा दोष माझ्यात आहे. आता त्यांचं पुष्कळ सुधारलं आहे, पण मुळात आहे तो दोष. फटकन कडक वाणीतच उत्तर यायचं. पुढचा दोष, जन्मजात उद्दामपणा, तो घालवावा. नंतर माझी पात्रता नसली तरी लोकांनी मला चांगलं म्हणावं असं वाटतं. आता ह्या दोषात तर आपण सर्वच बसतो नाही का. आता पुढचं म्हणाले, अन्नदानाचा मनापासून तिटकारा, तो घालवावा. हा दोष सांगणारा बहुतेक कोकणस्थ असावा. वायफळ बडबड करण्याची सवय घालवावी. आमच्या सुमाला हे लागू. आता हे झालं आपणहून आलेले लोक. आपणहून आलेले लोक. महाराज काही इथेच थांबले नाही. ज्यांना दोष सुचत नव्हते त्यांना पुढे बोलवलं आणि त्यांच्यातले दोष जावेत अशी तळमळ होती त्यांना. एका मुलाला त्यांनी पुढे बोलावले. तो वडिलांचा सर्वात मोठा मुलगा होता. तो वडिलांजवळ राहत असल्याने वडिलांचे जास्त करत असे. त्याला महाराज म्हणाले, वडिलांनी इतर भावंडांना काही न देता मलाच सर्व इस्टेट द्यावी ह्या विचाराचे उदक माझ्या हातावर सोडावं बाळ. हा त्याचा मोठा दोष होता बरं का. असं वाटणं काही बरोबर नव्हतं. पुढे एक जी माय होती ना, तिचे पती अगदी देव माणूस, पण हिचं तोंड अगदी फटकळ. फाड 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 बोलायची नवऱ्याला. असतं एखाद्याचं नशीब तसं. तर त्या मायला जवळ बोलावून महाराज काय म्हणाले, माय आपले पतिराज देव माणूस आहेत, तरी आपण त्यांना फाड फाड बोलतो. तो दोष माझ्या हातावर द्यावा. नंतर ती बाई एवढी शांत झाली की बस.
तशी ते गृहस्थ महाराजांना काय म्हणाले, पूर्वीच्या काळी राजे असत, त्यांचे घरी राजपुत्र जन्माला आल्यावर जन्मठेपेची कैदी सोडून देत असत. जन्मठेपेचे कैदी सोडून देत असत. त्या कैद्यांना कसे वाटत असेल तसे मला आता वाटतंय. नाहीतर ही बाई मला जन्मभर अशीच बोलत राहिली असती. पुढे काय झालं, एक माय होती. त्यावेळी काय असे, नणंद नावाचं एक प्रकरण असे. आणि ती धाकटी नणंद असली ना तर ती अतिशय खोडसाळ असायची. ती नेहमी सासू सुनेच्यात भांडण लावून त्यात तेल ओतत असे. सारख्या चाड्या करायची. मग सुनेला काय वाटायचं की आमचा संसार नीट लागलाय, पण ही त्यात बोळा घालते आणि आगीत तेल ओतते. त्यामुळे नंदेबद्दल मनात अडी असायची. त्यातल्या त्यात ती जर धाकटी असेल तर लाडकी असायची. आणि मग तिचं हेच काम, कारण घरात असायची ती, कारण शिक्षण नसायचं, बाहेर कुठे जायचं नाही तिनं, तर काय करावं, हेच करायचं. तर अशी अडी असलेली ती माय होती. तर तिला बोलवलं महाराजांनी आणि म्हणाले, नंदेबद्दल वाटणारी अडी माझ्या हातावर द्यावी माय. मग ती अडी गेली. असं ते दान घेतलं बरं का महाराजांनी. पण एवढ्यावर ते थांबलं नाही. दुसऱ्या का तिसऱ्या दिवशी तात्यासाहेबांच्या घरी भाऊसाहेब असे राम मंदिरात उभे होते. त्यांना महाराज काय म्हणाले, भाऊसाहेब, परवाची पर्वणी एवढी मोठी होती की एखाद्याने माझी देहबुद्धी घालवा असं मागितलं असतं ना तर मला ते द्यावं लागलं असतं आणि तो जन्म मरणाच्या कचाट्यातून सुटला असता. पण असा महाभाग भेटला नाही, याचं वाईट वाटतं. आता देहबुद्धी म्हणजे मी देहच आहे असं पक्क वाटणं. खरं म्हणजे आपण देह नाही आहोत नव्हे. देहही आपला म्हणजे आपल्या मालकीचा नाही आहे. कारण त्याचं जन्ममरण आपल्या इच्छेवर असायला हवं ना, तसं नाही आहे. देह आपला नाही, आपण देहाचे नाही, आपण रामाचे आहोत. पण आपण देहाचे, देह आपला नव्हे, आपण म्हणजेच देह असं समजतो. म्हणून जन्ममरणाच्या फेऱ्यात आपण सापडतो बरं का. हा सगळा मायेचा प्रभाव आहे. तर हा दोष म्हणजे मी देह आहे हा दोष घालवा म्हणून जर एखाद्याने उदक सोडलं असतं ना तर त्याचा दोष गेला असता. महाराजांनी त्याला जन्ममरणाच्या फेऱ्यातून सोडवला असता. पण असं कुणी न मागितल्याने महाराजांचा नाईलाज झाला आणि त्याचं त्यांना मोठं वाईट वाटलं. पण काय आहे, त्यावेळेला हे सुचलं पाहिजे ना. असो, अशी ती तात्यासाहेबांनी मला ग्रहणाच्या दानाची आठवण सांगितली. तर आता उद्या 31 सालची गोष्ट तुम्हाला मी सांगेन. जय श्रीराम. श्री अनंतकोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज सच्चिदानंद सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य महाराज की जय. श्री ब्रह्मानंद महाराज की जय. जय जय रघुवीर समर्थ. श्रीराम श्रीराम श्रीराम.